बस झालं आता नाटक. हो चला दुसरी पिशवी घेतली का? ए रेशमी अगं नको जाऊ ना बाया. भावड्या ऐक ना. भावड्या काय नाही ऐकून काय घ्यायचंय आता आम्हाला राहायचंच नाही. आम्ही वाईलीच निघणार विषय संपला. समजलं? मी पोट जोडून घेऊ का रेशमी? ते नाटक करायची काय गरज नाही. भावड्या मी कुणाच्या जीवावर राहू रे कुणाच्या जीवावर जगू मी. सांगितलं होतं पण तू एकदा पण ऐकलं नाही. मम्मी आता आम्हाला थांबू नको. चल ऐकते ना बाबा परत ऐकते मी तुमचं. नाही तुमचं दरवेळेस किचकिच घरामध्ये तेच भांडण छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं रोज टोमणे टामणे. किती ऐकून घ्यायचं किती ऐकायचं तुमचं सगळं. मी नको जाऊ रे. नाही माझ्याकडून होणार नाही. रोज टोमणे मारायचे. मी काय मोकळी नाही बसले तुमचं सगळं सहन करायचं. मी सगळे बघत यात नको बघत इथं तमाशा झालाय त्याचं काय नाही का? नको रेशमी पाया पडते ग. आता नाही हे करायचे आणि मी ऐकन तुमचं काय म्हणतात ते ऐकन. नको जाऊ घर सोडून नको. नाही मी जाणार. मला राहायचं नाही इथं. विषय संपला. आम्ही आमचे वेगळे राहू बस. अगं माझा विचार करा ना. माझा विचार करा ना. हाणताय का मग स्वतःला? मग नका जाऊ म्हणते ना तुम्हाला. नको जाऊ सांगते मी. मला कार माहिती परत असं होता कामा नाही. बस मला एवढं सांगायचं नाहीतर मी तुमचं ऐकणार नाही. मला सहन होणार नाही. आता सांगते मी. पहिल्यासारखं सुना राहिला नाही. सगळं सहन करायचं मार खाऊन घ्यायचा. हे तुम्हाला आता सांगते. ही शेवटची वेळ आहे. मी परत नाही तर मग बघा. हा सारखं बाजूला. विचार बदलला तुझा. रेशमे अगं मला जेवण आण ना. माझं डोकं दुखतंय तुम्ही घ्या. मग डोक्याने वाढायचंय का? काय डोक्याने वाढायचंय हाताने वाढायचंय? मला नका सांगू. आणा तुम्ही. अगं 8 दिवस झालं तू असंच काय ऐका नाही माझं. ऐकाय नाही म्हणजे दरवेळेस तर ऐकते. एवढ्या वर्षापासून ऐकत आले आणि ऐकाय नाही म्हणजे मग आता काय संपलं वय सोडून द्यायचंय वय ऐकायचं? तसं काही नाहीये. तुम्ही घ्या. आजच्या दिवस मग डोकं दुखू राहिले. मी हे सांगते फक्त काही नाही बाकी दुसरं. अगं उठ आण. मी नाही आणणार. का नाही आणायचे? आरडत आहे का म्हणून तुम्ही? मग आरडू नको काय करू? भाकर भागत आहे खायला तर मी नाही द्यायची म्हणजे हे कोणची पद्धत आहे? मला नाही माहित. घ्या तुमच्या हाताने. असं झालं का? हा यांना येऊ द्या आता घरी. सांगते यांच्या आईचे कारस्थान. कंटाळा आलाय निस्ता ओरडून काय बोलायचं. हा तक काय करायची निसती माग मग असं वाटतं आईकडे जाऊन थोडा दिवस राहावा पण नाही. लईच अवघड आहे. मला कंटाळा आलाय. एक तर आईकडे जाऊन राहावा का नेमका काय करावं ते समजा नाही. वाईलीच राहत असते. लई कंटाळा आलाय. रोज किचकिच सगळ्या घरदाराची किचकिच ते पण माझ्या माग. काय ग बाई डोक्याला हात लावून बसली. डोक्याला नाही हात लावायचं काय करायचं? हा तुमच्या आईनी मला गेडा करून सोडलंय. काय झालं आता? माझं डोकं दुखत होतं. मला म्हणतात मला जेवण आणून दे. म्हणलं आता तुम्ही घ्या. हा आणि माझ्यावर जोरात आरडतात. म्हणजे 4-5 दिवस झाले तुम्हा एक ऐका ना काहीच ऐका ना. हे काय आता माझं दुखत आहे. मी रोज तर सगळं काम करते. सगळं घराचं काम करते. सगळ्यांना डबा सगळ्यांचं काम सगळ्यांना जागर हातात देते. हा त्यांना समजत नाही की बाई सुनई थकती. थोडं आपण हाताने घेतलं तर काय होतंय. आणि माझ्यावर आवाज चढू राहिला का? मरण मातीच्या भांडलात मला मारता राहिलं मला. ठीक आहे ना मला समजून नाही घ्यायचं. काय समजून घेणार आहे? म्हातारा माणूस आहे तू लक्ष कर ना. या दिवशी गेलो असतो बरं झालं असतं. परत जर काय घडलं ना तर बघा मग तुम्हाला आताच सांगते. मला सहनच नाही राहिलं. माझ्या डोक्यावरून गेले पाणी. हा आता मी काय म्हणत होते उद्या माझ्या मैत्रिणीचा ते बर्थडे म्हणजे बर्थडे पार्टी आहे तर नगरला जायचं. काय नाही जायचं त्या बर्थडे घरातलं काय काम नाही काय? पापड लाटायचे पडलेत. उद्या पापड लाटायचे. ते पापड मला लाटतायत. मला येतच नाही ते पापड. ते लई एकदम झंझटवाला काम आहे. ते मला येत नाही. मी नाही करणार. हा तळून झंझटवाला काम नाही. त्याच्यावर कोथिंबीर टाकायची मिरची टाकायची. नाही सांगायचं तर नाही सांगायचं.
आला झटका. एवढ्यात काय झालं काय माहिती तिला. जरा एवढंच ऐकून घ्याय नाही बाय. काय पोट फुगवलंय कुणी काय नाही मला काय कळा नाहीच. रेश्मा, अरे मला जेवायला आणलं, भूक लागली रे. तुम्हाला जेवायचं पडलंय? हा आले तुम्ही जेवायचं पडलंय. बायकोचं इथं दिवसभर काय चाललंय काय नाही तुम्हाला विचारायचं काय हाय का नाही भान? आता काय झालं परत? काय झालं काय नाही झालं विचारा. हा दरवेळेस तुमच्या आईचे सगळे टोमणे मारायला नुसते मी इथं बसलेली आहे का? मी काल म्हटलं, मी मगाशी त्यांना विचारलं मला उद्या म्हटलं जायचंय बर्थडे पार्टीला. नाही जायचं, काय गरज पडली आणि उद्या पापड करायचे तर आता मला नाही येत करता तर मी काय करणार? हा बस माझ्या डोक्याच्या वरून पाणी जाऊ राहिले. उद्याच्या उद्या सकाळीच इथून उठायचं आणि निघायचं. जर तुम्हाला वायली राहायचं असेल तर माझ्यासोबत राहायचं, नाहीतर राहायचं नाही. नाहीतर मी माझ्या माहेरी निघून चालले. अगं तू डायरेक्ट असं निर्णयावर का बरं तिकडे डायरेक्ट नाही, हे आतापासून नाही चाललं, हे लई दिवसापासून चाललंय. उगाच मी सहन करू राहिले म्हणून करू राहिले. माझ जागा जर दुसरी असते ना कवात निघून गेली असती. बरं ठीक आहे, तुझ्या उद्या मनासारखं उद्या जाऊ आपण. जायचं, नाहीतर मग मला आताच सांगा, मी आता लगेच पिशवीवरून माहेरी चालली. अगं उद्या जाऊ म्हंटल ना मी. हा फिल्म बघायची आणि एकटं राहायचं, बस संपला विषय. भावड्या ए रेशमे, अगं झालंय काय? चाललो कुठे निघाले तुम्ही? घर सोडून चाललो कायमचं, आम्हाला वेगळं. अगं पण काय झालंय? घर सोडून? अरे दादा तू असं कसं जाऊ शकते माईला सोडून? नाही आता आम्हाला वेगळंच राहावं लागतं. अरे पण तू एवढं मोठं डिसिजन कसं काय घेतोय? आम्ही डिसिजन घेतलाय. होय तुम्ही मला दरवेळेस टोमणे मारणार छोट्या छोट्या गोष्टीवरून. माया ऑलरेडी मला साडी घेतली तरी पण तुमच्या डोळ्यात खापणार. कशाला तिला 3 साडी घेतो आणि कशाला तिला 3 बाहेर फिरायला घेऊन जातो. मला जर बाहेर फिरायला घेऊन गेले तर तुमच्या पोटात दुखणार का? वहिनी अवश्य कारण असतात का घर सोडून जाण्याचे? छोटेच कारण आहेत हे. छोटे कारण दिसते का? हा हे छोटे कारण आहेत का? हा मग अगं रेशमे 8 दिवस झालं तू तशी करते तरी मी गपचीप बसते. हा भाकर मागितली तर भाकर द्यायना, पाणी मागितलं आता तर पाणी. हे मगरमस्ती असू काही कामाचे नाही. आम्ही वेगळे राहणार आणि तो आमचा फायनल डिसिजन आहे. दादा सांगा तुम्ही, तू पण कसं चालला? बघ आई, रोज रोजच्या कटकिड्याला मी पण वाईट, त्यापेक्षा आहे ना वेगळं राहिलेलं बरं. अरे बाबड्या असं काय करतो बाबा? एकुलते एक माझं पोरग आहे तू. मी कुठे गोटापणा करू नका. अरे दादा आईच्या तोंडाकडे तरी बघ एकदा तू. काय तोंडाकडे बघायचंय? मला 10 वेळेस टोमणे मारणार. सकाळ दुपार संध्याकाळ मी मोकळी बसले नाही, समजलं काय? वहिनी पण तुमचं चालत असतं ना असं? चालत असतं, मला नाही चालणार आता. बावड्या विषय संपला. बावड्या जाऊ दे, करायचं मी गेलं. आता नेहमीच्या त्या किरकिराला कोण त्रास हो, ऐकून चला. समजेव ना एवढा टोकाचा निर्णय नका घेऊ तुम्ही. रेशमे. ऐका तर, अहो, थांबा ना, कुठं चालल्या? सारखं बाजूला. रेशमे वहिनी दादा ऐक ना, अरे तू तरी ऐक ना. बावड्या ऐकते. ए बावड्या, अगं रेशमे ऐक ना. रेशमे दादा थांब ना. ए रेशमे हात सोडा. ऐक ना. सोडा. वहिनी नको ना रेशमे, अगं नको ना, अगं रेशमे नको ना जाऊ. बावड्या ए बावड्या, चालवा. बावड्या थांब रे, नको जाऊ रे बावड्या, आम्हाला सोडून नको जाऊ बावड्या. चला, पटापटा. नको जाऊ बावड्या. अगं बाया. बावड्या नको जाऊ रे बावड्या. बावड्या गेले आता. केलं मला सोडून ते बावड्या, घर सोडून गेला. गप ना. हे बावड्या नको जाऊ ना बावड्या. अरे माझा काळजा तुकडा आहे ना तो, घेऊन गेले ना माझ्या काळजा तुकड्याला. मी आहे ना तुला गप ना. नको ना. काय आहे म्हणते नाही, माझं लेकरून नेलं तिने. आता काय करू? आता लोळाने घेऊ कविता. मम्मी गप ना, उठ ना, चल ना घरी चल. आता काय करू मी? माझा बावड्या. चल घरी. चल घरी.
चल मम्मी घरी चल ना. घर कसं दिसायला लागलं. लेकरू गेलं माझं. मला वाटतच होत की 2-4-8 दिवस झालं ही नीट काय बघा ना मला. त्याचे कान भरीत होती. मी ऐकलं, स्वतः ऐकलं होतं मी. वहिनी ना वहिनी मस्त सगळं झालेलं आहे. धर तू पाणी पी. बघ भावड्या नव्हतं ना ऐकायचं. अगं मम्मी दादा असं नाहीच आहे. वहिनीने भडकून भडकून त्याला तुझ्याविषयी वाईट केलं आणि ते घर सोडून गेलं. अगं कुठं जाईन लेकरू, कुठं राहीन. हिने नेलं पुढं घालू, कुठं जाईन माझं सगळं भावड्या. हे वहिनीमुळेच झालेलं आहे. अगं पण माझं काय चुकलं होतं. 9 महिने त्याला पोटात वाढवला, लहानचा मोठा केला, जे नाही ते लाड केला त्याचा. आणि बायकोचं थोडं ऐकून घेऊन गेला तिला तिकडं. त्याने अगं माझ्या मनाचा विचार नाही केला. आणि घर सोडून गेला. बायकोचं ऐकून काय माझ्या जीवाला बितत असत. काय माझ्या मनाचं हे वाटत आहे मला. अगं कुणातून व्हायला राहावा यांनी. आई बापातून. आई बापाला सोडून. अरे असं करू नका. आई बाप काय माग विचार करतात. त्यांना मजा वाटती. बायकोनी पूस दिली की निघायचं, बायकोनी पूस दिली की निघायचं. असं करू नका रे. कुठं त्या आई बापानी जावा, कुठं तोंड दाखवावा, कसं जगावा. चुकी केली का जन्म देऊन, लहानचे मोठे करून लगेच थोड्या गोष्टीला आई बापाला टाकून द्यायचं, निघायचं. ती कालची आलेली पिंजरी, तिला आई बाप नाहीत का? फुगावलं घेऊन गेली. अगं मम्मी ते सगळं खरंय, पण याला अक्कल नाही का? ह्यो काय लहान आहे का? याला कळायला पाहिजे ना आईला सोडून कसं जावं म्हणून. आईवर काय बितत असं ना आपल्या. मला राहत नाही का त्याच्या वाचून. ते पण माझ्या वाचून राहत नव्हतं. थोडे वेळ कुठे गेले की मम्मी कुठे गेली ग, मम्मी कुठे गेली ग करीत असतो. ते नसतं राहत बघ येत असतोय. कुंकड गेला काय माहित. अगं जीव नाही ग हे केलं त्याला. घडीभर नाही दिसला घरात. रेशमे फोन लाव, भावड्या नाही आला अजून. आता कुठं शोधू आहे माझ्या लेकराला, माझ्या काळजाच्या तुकड्याला. कुणाला आवाज देऊ, भावड्या भावड्या करून. गपना आजारी पडशील तू, गपना. जरा काहीतरी खाऊन घ्या. तू खाल्लं का काय? खाल्लं होतं, पोहे बनवले होते. आता तसं पण नवीन जागेवरती थोडं सेटल व्हायला टाइमच लागतोय. पण 2-3 दिवस झाले बरं वाटतं इकडं. पण आता तू कसं ऍडजस्ट करणार? इथं जास्त सामान नाही, काय नाही. करेल मी ऍडजस्ट, पण परत काय जाणार नाही बघा. आणि तसं पण बरं झालं ना, उलट आपल्याला ह्या भाड्याच्या घरासोबत एवढं चांगलं सामान पण भेटलं, ते तरी बरं आहे. पण मी परत जाणार नाही, तुम्हाला सांगून ठेवते. परत तुम्ही म्हणता जायचं म्हणून ते विषय डोक्यातून काढून टाकायचा. अगं मम्मी ताप लय वाढ राहिला, चल ना दवाखान्यात. नाही मी यायचं दवाखान्यात. अरे ऐकत का बरं नाही रे तू? ग दवाखान्यात नाही यायचं तर उठ काहीतरी खाऊन घे. 2 दिवस झाले तू काहीच खाल्लं नाही. भावड्याजवळ येत नाही तर मी भाकरीला पाण्याला हात नाही लावायची ना दवाखान्यात यायची. दाद्या मम्मीची तब्येत लय खराब आहे. काय? बर बर येतोच मी. हो रेश्मा, काय झालं? आईची तब्येत खराब आहे, चल लवकर. चला. थांबा, व्हिडिओ चालू होणारच आहे
त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं होतं की व्हिडिओ सगळे बघतात पण लाईक कोणी करत नाही, तर कृपया करून आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि भरभराटीचं प्रेम द्या. थँक्यू. कंटिन्यू. मम्मी मम्मी अरे काय झालं मम्मी? बावड्या आला बाई दादा तू. मम्मी काय झालं तुला? अरे तुझ्यासाठी ती येडी झाली, 2 दिवस झाले तिने काही खाल्लं नाही. मम्मी आता आलो ना शांत हो. तुला आहे का त्याचं काही भान? मम्मी आता आलोय ना. आत्या अरे दादा तुला लाज वाटली पाहिजे काही. आपली आई 2 दिवसापासून तिने काही खाल्लं सगळं नाही. म्हणली भावड्या येऊस तर मी पाण्याला हात नाही लावणार आणि जेवणाला सुद्धा हात नाही लावणार. 2 दिवस झाले, तिला किती दुखतंय तिचं. तू तिची हाल बघ जरा. अरे तिला म्हणलं मी दवाखान्यात चल, तर म्हणली मी माझ्या भावड्याचं तोंड बघितल्याशिवाय कुठंच जाणार नाही. कसं कसं मी तिला 2 दिवस बघितलंय. तुला काय वाटलं पाहिजे रे? खुशाल या बहिणीचं ऐकून तू निघून गेला तिला सोडून. तुला काय वाटतं का? 9 महिने तिने तुला पोटात आगवलं. अरे त्याची तरी काय भान ठेव तू. अरे आपण दोघं बहीण भाऊ लहानची मोठं सोबत झालो. तुला माझी सगळं काळजी नाही वाटली? माझं तर जाऊ दे रे, पण आईवर काय बीतती तुला ते पण काही वाटलं नाही. आणि वहिनीने तुझे कान भरले आणि तू खुशाल आईला सोडून निघून गेला. वय हो वहिनी, छोट्या मोठ्या गोष्टी घरात तर चालूच असतात ना. आपण बायकांनी नाही ऍडजस्ट करायचं तर कुणी करायचं? थोडं तुम्ही समजून घ्या ना. का लगेच भावाला घेऊन निघून गेल्या माझ्या? बघितलं का हो, पोरगी समजदार झाली. हॅलो. हा मम्मी ऐक ना. हा बोल मानसी. अगं माझी सासू मला लय भांडू राहिली. हा का? हा ना, माझ्या नवऱ्याच्या नुसतं कान भडकीत राहती, त्याला सांगत राहती तिने असं केलं तिने तसं केलं. मी काही करत पण नाही तरी पण ती माझ्याविषयी नुसतं भडकीत राहती. हा ती सासू तुझी आहे खोडीची. अगं मी एवढे काम करते, तुला माहिती ना मी किती काम करते, तरी पण म्हणती हे नाही केलं ते नाही केलं. आणि आज तर तिने बार माझ्यावर हातच उचलला. हा का? हा हात उचलला? हा. मम्मी तू काही पण कर पण मला इथून घेऊन चल. रडू नको तू. भावड्याला पाठीते तुला नेहायला. गप रड नको. तुला म्हणते ना रडू नको. ठेव फोन. भावड्या, ए भावड्या. हा मम्मी. इकडे. काय झालं का मम्मी? मानशीला आणायचा. मानसीला? हा. अचानक का बरं? अरे ती थोबड तोंडाची ती म्हातारी, तिची सासू 4 बारा तिला टामणे टोमणे देती, भांडती. तिला नीट जीव द्यायना का खाऊ द्यायना. अगं नाही मम्मी, तुझ्या रेशमध्ये कसे भांडणं चालू असतात, त्याचे थोडंफार किरकोळ चालू असतं ना त्यांच्या घरामध्ये. अरे आज तर माराय धावली ती. मारायला धावली? हा. अरे नाही रे मम्मी, तिने ना असा हात वगैरे उगारला असन फक्त. ती कशाला मारन? तू आणाय जातो का मी जाऊ? अगं मम्मी असं डायरेक्ट आणणं म्हणजे व्यवस्थित नाही वाटत ग. लोक काय म्हणतील? तू जातो का मी जाऊ? अगं मम्मी तू चिडचिड का करतीये? बरं तू ठीक आहे, तू शांत बस, मी जातो आणायला. बस. हा निघ मग. हा. मम्मी गप नको रडू. गप गप शांत बस. गप गप नको रडू. गप गप ग बसा ताई. गप गप म्हणते ना तुला. गप. आता तुला मी पाठीत नसते. तिचा बेतच बघत असते. तिला सपाटा दाखवते मी तुझ्या सासूला. रेशमी जा तिला पाणी आण. गप नको रडू. बरं शांत हो. बरं आता घरी आलीस ना तू, कशाला रडती? गप. जरा ताई पाणी प्या. बघितलं का रेशमी कशी आहे तिची सासू? हा पण मी काय म्हणते, होय तुम्हाला मारलं का? मारलं पाहिजे होतं. हात उगरलाय ना. अगं मम्मी ती बोलतीये ना, तू जर शांत हो ना. तू का चिडचिड करते आता? नाही नाही मी पाठवायची नाही तिला. अजिबात तिला पाठवायची नाही. तू बघत राहा.
बरं ऐका सगळे, तुम्ही दोघं नका तंडू. त्या जेवण केलं नसेल त्यांनी, मी जेवण वाढते. बस जेवण करा. आपण जेवण करू, तू शांत हो. चल मानसी जा, पात तोंडू आणि जेवण करत बस. अरे तुमच्या दोघींना जेवायचं नाही का? झालंय आमचं जेवण केलं, तुम्ही करा जेवण करा. अगं तू का जेवा ना? नाही मम्मी मला नाही जेवायचं. अगं जेव, त्या मुडद्यांसाठी काय उपाशी मरती का? हा खाऊन घ्या दान तुम्ही, मी आहे ना. जेव दर बघा ते मी त्यांचा बेत कसा आहे कसा नाही ते. त्यांच्यासाठी उपाशी बसायचंय, ते काय उपाशी राहिले असते तुझ्यासाठी. खा. आई ग, दुपार झाली, थोडस झोपा की, आराम करा जरा. रेश्मा, मला मानसीचं खूप टेन्शन आलं यार. ती अशी अचानक निघून आली ना, हे काय बरोबर नाही बरं का. ते पण आहे, तुम्ही नव्हतं आणायला पाहिजे. पण अरे पण मम्मी कशी आहे माहिती आहे ना तुला. त्यांचा जीव आहे म्हणून आता त्यांनी केलं असं. पण तिला ना आजच्या आज पाठवलं पाहिजे ग. हे असं योग्य नाही. लोकांना खूप विचित्रपणे नावं ठेवतात, सारखं बोलतात, टोमणे मारतात. ती आता मंदी, तिने तुम्ही सकाळी बघितलं वाटतं तुम्हाला येता नाही. मला म्हणते काय ग तुझी नणंद कशाला आली? म्हणलं असंच आल्या नाही का, नगरला आलत्या म्हणून म्हणलं चक्कर मारून यावं. म्हणजे एवढं लोकांचं लक्ष असतंय माहितीये का. तेच तर मी सांगतोय ना, मला आईला पण समजत नाही ना. आता आईला कसं समजून सांगू मी. पण ठीक आहे, आता मी पहिले तिच्याशी बोलतो, मानसीशी बोलतो, तिला समजून सांगतो. आणि उद्या सोडवा, आज काही घाई नाहीये, उद्या सोडवा. अगं उद्या नाही रेश्मा, आजच्या आज तिला पाठी लावून द्यायला पाहिजे माहितीये का. हे योग्य नाहीये. लोकांना लोक आवचा भाव करतात माहितीये ना तुला. तेच टाइम नाही लागत. तुम्ही बोला एकदा. हा मानसी, आणि व्यवस्थित बोला, काय राग राग करू नका. हे बघ मानसी, तुझ्या घरी काय झालं हे तुला पण कळतं, आम्ही पण समजू शकतो. पण घरी आपल्या माहेरी असं येणं किंवा घर सोडून येणं हे योग्य नाहीये. काय असतं, संसार आहे शेवटी, संसार करावाच लागेल ना. हा निभावायचंय ना. असं घरी येऊन बसल्यावरती 4 लोक नावच ठेवतात की बघ घरी येऊन बसली. कोणा जे घरी येऊन बसलेलं असतं ना, ही दुनिया त्याला चांगलं म्हणत नाही. आणि हे बघ मानसी, तुला कोणी नाव ठेवलेलं मला पण आवडणार नाही. तू तुझा भाऊ, थोडं ऍडजस्टमेंट करावंच लागतं. पण वहिनी ते लय त्रास देतात मला. लई बघ आता त्रास जरी दिलं तर ते, आता मला तू सांग, आपली आई रेश्माला किती आमचे चालूच असतात ना. आता कशी वागते रे रेश्मा सोबत. प्रेमाने चालू असतं दादा, तुला नाही माहिती. अगं प्रेमाने जरी चालू, मग तिचं पण तू पण तिच्यामध्ये प्रेम शोध ना. मग तू पण तिला समजून सांग ना. कसं असतं, एका हाताने टाळी नाही वाजत. त्याच्यामुळं आपण पण थोडीशी माघार घ्यायलाच पाहिजे. हे बघ मानसी, तुला एक गोष्ट सांगतो, बाईचं खरं सुख आहे ना तिच्या सासरीच असतं. तू माझी बहीण, तुझं वाईट होणं मला नाही आवडणार. आणि तुझ्यामुळे जर मला कोणी बोललं तर तुला आवडेल का सांग बरं. ठीक आहे दादा, तुला कोणी नाव ठेवन, मला नाही आवडणार ते. तू ये मला मग सोडून. ठीक आहे, चल मग आवर, आपण तुझी बॅग घे, तुला मी सोडवतो. आणि आईला सांगू नको. का आत्याला काय सांगायचं? नको. आत्या जाऊ देणार आहे का मला, तू सांग बरं. ते परत टेन्शन घेईन. बरं ती चिडचिड कर माहिती का. चालतंय, मी गपचूप बॅग आणून देते, तुम्ही सोडून ये त्यांना. ठीक आहे, बॅग आणून दे. आणि काहीच काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे. आणि दुर्लक्ष कर तुझ्या सासूकडं, ठीक आहे. धरा. सॉरी, बॅग घे. बॅग काळजी घ्या. ओ या बरं, हळूहळू या परत. हा या. मानसी, अगं कुठे गेली मानसी? अहो ऐका, हे त्यांना सोडवायला गेलेत घरी. का? तुम्हाला आल्यावरती सांगतील. चांगल्यासाठीच केले जे पण केले. आता तुम्ही पण जरा थोडं स्वतःवरती कंट्रोल ठेवा. चांगल्यासाठीच केले जे पण काही केले. लई काय मोठं झालं तर मग वेगळी गोष्ट आहे घरात आणायचं. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आता पुरीला घरात ठेवायचं नाही ना चांगलं. तुम्हाला नवरा बायकोला अडचण झाली का तिची? पोरगी रातची रडत होती, तुला माहित आहे का? आणि मला न उठाव त्याने तिला लावून दिली. आता समजून घ्यायचं तुम्ही पण. तुम्हाला मला माहिती आहे तुमचं लई जीव आहे म्हणून तुम्ही असं करू राहिला, पण थोडा विचारही करायचा असतो डोक्यानी. असं थोडी नाही. आम्हाला काय ती जड होणार आहे का? नाहीच ना. या इकडे बस, चला शांत व्हा, शांत व्हा. नाही झालं माझ्या सासूचं. आता काही मी परत जातच नसते. हेलो भैया, दादाला बोलवलं असतं घ्यायला, पण वहिनी लय खोडीची आहे.
सगळे एकच माईच्या मनी आहेत, कोणीच मला समजून घेत नाही. काय माझं आयुष्य सगळं असंच गेलं. नवरा दिला असा करून, सगळं आईचंच ऐकतो, माझं काहीच चलत नाही घरात. माणशी अगं कशी आली तू? काय झालं? गप काय झालं? जाऊ गप्प आले का? मी चाले, मी निघून आले, मला परत जायचंच नाहीये तिकडं. काय झालं मला सांग ना, काय झालं? सासूने परत माझ्यावर हात उचलला, मारलं? कोणत्या कामावरून मला मला नाही झालं. माझं लाच करून घेतलं. आता ना तिला सोडायची नाही मी. तुझ्या सासूला नाही कोर्टात खेचलं तर माझं नाव दुसरं. गप्रोड नको. मला जायचं नाही परत. मागच्या वेळेस पण महिन्याने असंच केलं, मला लावून दिलं. तिच्याकडे बघते ना मी. आता नाही जायचंय मला. लय सहन केलं, माझ्या डोक्याच्या वर चाललं आता पाणी. मला नाही जायचं. नको. नको जाऊ, नाही लावीत तुला मी आता. त्या भावड्याकडे बघते, त्या रिश्मीकडे बघते. मागच्या वेळेस पण दादा म्हणला माझी चव जाईनी तर तुला भगवान का, म्हणून मी निघून गेले तुला बिना विचारता. चवच पडलंय त्याच्या, चवच पडलंय त्याला. माझं लेकरू तिथं सुखाचं नाही. चल घरात, चल घरात, चल. नाही लागत. मम्मी तरी मी किती दिवसात तुला सांगितलं नाही मला त्रास होतोय म्हणून. रडू नको, अजिबात रडायचं नाही. आता तुला ना येगळं काढीत असते मी. तुझा नवरा तू येगळी राह. कसं नाही ते बी राहत नाही येगळा, मी बघते. तुम्ही कधी आल्या? मानसी तू परत कशी काय आली? झालं का तुला वाजलं लगेच बहिणीचं आले नाही तर? अगं बाबा मी प्रेमाने विचारतो तुला, आता काय झालं परत? काय त्या दिवशी माझ्या सासूने परत मला मारलं, माहितीये का तुला किती हे होतं? तू म्हणत होता ना समजून घे, सासूला समजून घे. कसं घ्यायचं रे समजून? हा दरच उठती तिला मारिती, दरच उठती तिला मारिती. मागच्या वेळेस पण तुझ्या इज्जती खातर मी परत गेले, मागं काही बोलले नाही तुला एक शब्द. अगं पण मम्मी मला काय माहित होतं ते अशी वागणार आहे परत. ती थोबाड तोंडाची माहित नाही माहिती हाडळी. हा काम करीती पोरगी, ही करीती तरी तिचं थोबाड तोंड चलतच राहतं दिवसभर. बसा शांत हा बसा. मुस्काट तोंडाची ती डांगरी. बरं मम्मी आता तू चिडचिड नको करू. तुमच्या दोघांचं ऐकून मी मागच्या वेळेस निघून गेले, त्याच्यानंतर पण तिने मला किती त्रास दिला. तरी मी तुम्हाला एकाला पण फोन करून सांगितलं नाही की मला त्रास देतात म्हणून. आणि मला बिगर विचारता तू नेऊन घातली. आता मला असं वाटलं मम्मी ते किरकोळ असेल, ती परत तसे वागणार नाही म्हणून मी तिला म्हंटल की बाबा तू परत जा. ती कशी आवडत आहे तिची माहित नाही तुला? मला काय माहिती ते असं परत तिला एवढी त्रास देईल. ग बसा, रडू नका. तिचा संसार मोडू नये म्हणून बोललो ना मम्मी मी. आता मी तिला कोर्टात खेचल्याशिवाय राहायचे नाही मी. ग बसा आत्या, ग बसा, शांत व्हा. नवरा पण सगळं तिचंच ऐकतो, तिच्या बोलण्यानेच मला वागवतो. मला थोडी पण फ्रीडम देत नाही, का कुठे जाऊन देत नाही, येऊन देत नाही. आता पण मी गपचूप आलेलं कोण तिच्या माग. ग बसा. तिने तुला मारलं वगैरे का? अरे मारे ती धाडा ती. रात्रीपासून घरात तमाशा चालू आहे, तरी मी फोन नाही केला. म्हणलं फोन केला तर परत तू म्हणशील नको येऊ असं तसं. अगं मी नको येऊ का म्हणून तुला असं मी. बर शांत व्हा, शांत व्हा सगळे. तिने कुठं जायचं? इथं घरी नाही यायचं तर कुठं जायचं? आईकडनं यायचं तर कुठं जायचं? भावाभाऊजाईकडनं यायचं कुठं जायचं? ठीक आहे ऐकून तर घे मी काय सांगतो. इरबावर करीन ना ती. मला नव्हतं माहिती ती अशी परत वागणार आहे, नाही तर मी तिला अगोदर पहिल्या दिवशी पाठवलं नसतं. मी मुद्दामून काही नाही केलं. मला असं वाटलं की परत समजून घेऊन किंवा परत एकत्र येईल. समजण्यासारखी नाहीच ती. मी किती तिला समजून घेते, सगळं करते, तरी ती परत माझ्या कशा छोट्या छोट्या गोष्टीवरून मला भांडत राहते, माझ्यावर हात उचलती. ठीक आहे आता तू जाऊ नको. बरं बस शांत बसा आता, ग बसा. आता नाही निर्णय घ्यायचा, मी सांगते तुला. तिला कोर्टात उभं केल्याशिवाय मी राहायचे नाही. तू म्हणशील तसं मग आपण करू. बस ना. नवरा बायकोनी विचार केला तुम्ही आणि निघून घातली होती. ग बसा आता, काही नका म्हणू आता ह्या टायमिंगला. ग बसा ना, का म्हणू आता, ग बसा. मम्मी कसं होईन का आता? काय नाही होत,
काय नको घाबरू, मी आहे ना. मला तुला टेन्शन येते. कशाचं टेन्शन घेती? ह्यांचा फोन आहे, काय म्हणू? थांब, उचलू नको, थांब. मी काय सांगते ऐक. स्पष्ट त्यांना सांग, तुम्ही जर वेगळे निघत असले तर मी येईन, नाही तर यायचे नाही. तुझं त्या ठिरडीचं जमायचं नाही. बरं थांब, तू बोलू नको. हॅलो, काय? मी नाही येणार, मी माझ्या मम्मीकडे आलेले. नाही, मी आता येतच नसते. जर तुम्हाला मी पाहिजे नसेल तर तुम्हाला वेगळं राहावं लागन. मला काय तुमची आई खपणार नाही, बस. नाही, माझा हा ठाम निर्णय आहे. ठेवा फोन. काय म्हणले ते म्हणले बघतो, करतो काहीतरी. हा, आणि हे असंच वागायचं. कसं आता कशी बोलली तसंच वागायचं. हा मम्मी, तू जसं सांगशील ना तसंच वागन आता याच्या पुढं. वायली म्हणल्यावर वायलीच. हा, चल घरात. चल. काय चर्चा चालू आहे तुमची? सांगितलंय तिला काय सांगायचं ती. मम्मी तुला माहिती आहे का ही कुठल्या कुठल्या गोष्टीवरनं भांडत असते त्यांच्यासोबत. माझा त्यांच्यासोबत फोन झाला, ती बारीक बारीक गोष्टीवर भांडते. साडी नाही आणली, मला खायला हे नाही आणलं, मला फिरायला नाही नेलं. अगं हे काय कारण असतात का भांडायचे, सांग बरं. आणि त्यांनी मला सगळं समजून सांगितलं हे भांडणचे कारण नाही आहेत मम्मी. आणि हिचं डायरेक्ट घरी 4-4 जण, हे बरं दिसतं का? लोक काय आजूबाजूचे काय नावं ठेवतात माहिती आहे तुला? समाजात कसं लोक आपल्याला बघतात माहिती आहे तुला? आणि मम्मी यामध्ये चूक तुझी. तू प्रत्येक गोष्टीला तिला बारीक बारीक गोष्टीवर तू तिला घरी बोलवते. तू घर सोडून ये, घर सोडून हे बोलायची पद्धत नाहीये. अगं तू मम्मी असं वागून तिचा संसार मोडते. तुला कळतं का तू कशा वागते? नाही, मी होऊ देणार नाही मम्मी. आणि काय तिला काय तू सांगू राहिली तू वायली राहायचं? हे तुझं शिकवणं बरोबर दिसतं का, सांग बरं मला तू? नाही, मी आता तिला तिथं नेऊन घालणार आहे. त्यांचं माझ्यासोबत बोलणं झालेलं आहे. मी आता तुझं काय ऐकणार नाही. मी तिला आजच्या तिथं नेऊन घालणार तिच्या घरी. चल ग तू. अरे मला नाही जायचं ना. ऐकत जरा 2 मिनिटं. मला नाही जायचंय. आणि मी तुला सांगते, माझ्या पोरीला नेऊन सोडायचं नाही. मी खंबीर आहे तिला सांभाळायला. तुला काय जड झाली का ती? हा, तिला नेऊन सोडितो, जातो तिला नेऊन सोडितो. बिलकुल तिला नेऊन सोडायचं नाही. तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तुला वेगळं केल्याशिवाय मी बी गप्प बसणार नाही. चल घरात. ऐका ना, आत्या नाही ऐकणार आता कोणाचंच. आता डोक्यावरून पाणी गेलंय. असं सगळं काही नीट होणार नाही. हे बघा, तुम्हालाही चांगलं माहिती आहे, मला पण माहिती आहे. ताईची अशी लाईफ खराब होईल, संसार मोडन, काहीच होणार नाही. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, आपण तसं करूयात. काय करायचं? म्हणून आम्हाला सगळं हे नाटक करावं लागलं. आम्ही काय घर सोडून नाही गेलो आणि आम्हाला कधी जायचं पण नाही. वहिनी, चुकलंच बरं का माझं. मी असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्हाला कळलं ना, हीच लई मोठी गोष्ट आहे. तुम्हाला असं शब्दाने कळत नव्हतं, हे तुम्हाला एवढं समजून सांगत होते. मी सांगितलं पण तुम्हाला नाही कळलं. त्यावेळेस तुम्हाला ते कळलंच नाही. पण आज तुमच्यावर बितली. हा, आज तुमच्या आईवर बितली म्हणून तुम्हाला कळतंय की माझ्या भावाने चुकीचं केलं. पण ज्यांच्यासोबत तुम्ही हे करत होते ते पण कोणाचं पोरगं होतं? ती तर पण आईच आहे ना. होय आत्या, आज तुम्हाला त्रास झाला, तुम्ही आज एवढ्या आजारी पडल्यात, तुम्हाला एवढी थंडी ताप सुटली, कशासाठी? पोरासाठी ना. हा, मग तुम्ही काय सांगत होते पोरीला? वायली करायचं. कोणापासून? आता ते पण पोरग आहे, त्या आईपासून वायली करायचं तुम्ही शिकवत होते ना. तेच तुम्हाला कळत नव्हतं. ते मी हे नव्हतं करायला पाहिजे, चुकलं माझ्याकडून. तेच सांगायचा प्रयत्न करत होते तुम्हाला. भांडायला लागत असतं आणि आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागती. कारण की ऍडजस्टमेंट शिवाय काहीच नाही. परफेक्ट आयुष्यात काय नसतं, थोडं फार खालीवर चालूच असतं. ते आपल्या हातात असतं. काय करायचं ते सुरळीत चालवायचा गाडा का असाच उद्ध्वस्त करून टाकायचा. आज एकाला त्रास होतोय, दुसऱ्याला, म्हणजे पूर्ण घर विस्कटून जातं आणि त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो. असं केल्याने कोणीच सुखी राहू शकत नाही. कारण की एकमेकांचे मन दुखलेले असतात, त्यांची आत्मा तळतळलेली असते. मन आता ज्यावेळेस आम्ही गेलो, आता खरं सांगायचं तुमची आत्मा किती तळतळली असेल हो. काही विचारू नको बाई, जीव निघून जायचं झालं माझं. हे असतं आईचा आत्मा. म्हणलं ना तेच, ही आईची माया असते. मुलगा लांब गेल्यावरती, मुलगा कसाही कानी असा ना, आईसाठी तो मुलगा असतो.
मी हेच सांगायचं तुम्हाला प्रयत्न करत होते, पण आम्हाला हे सगळं वागावं लागलं, त्यासाठी आम्ही माफी मागतो. आम्ही एवढं वाईट वागलो, पण आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. आणि तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. विचार सुद्धा करवत नाही की मी तुला सोडून जाईन म्हणून. तुला चांगलं माहिती माझा खूप जीव आहे तुझ्यावर. माझ्या हट्टीपणामुळं पुरीच्या सुखी संसारात मी विष काढीत होते. तेच तर आत्या, काय असतं माहितीये का, आजकाल लई साऱ्या आया आहेत जे आपल्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करतात. नाही करायला पाहिजे, हे चुकीचंच आहे म्हणा. संसारात उतार चढाव चालूच असतात, भांड्याला भांडं लागतंच, पण ते आपण ऍडजस्ट केलं पाहिजे. असं हे सगळं केल्याने सगळ्यांचे मन पण खराब होतात, सगळं उद्ध्वस्त होऊन जातं, कोणीच सुखी राहू शकत नाही असं. आणि हे सगळं करणं एकदम चुकीचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, हे सगळं असे विचार करायच्या आधी पण 10 वेळेस विचार करायचा असतो. आपल्याला पण आई आहे, आपल्यालाही भाऊ आहे, आपल्याला वहिनी आहे. आपण जर इकडं असं काही करतोय तर इकडं पण माझी वहिनी माझ्या दादाला घेऊन जाऊ शकते. तो विचार करायला पाहिजे होता ना. तो जर विचार केला असता ना तर ह्या सगळ्यांना तेच. पण जाऊ द्या, देर आहे दुरुस्त आहे. तुम्हाला हे समजलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता ह्याच्यानंतर अंडरस्टँडिंग करायची, आणि कोणतीही गोष्ट करायच्या आधी आपण स्वतःला त्या जागेवरती ठेवून तो विचार केला पाहिजे. मग कळेल की हा हे चुकीचं आहे की बरोबर. आणि तसं पण 80% गोष्टी आहे ना आपल्या बायकांच्या हातातच असतात, की आपल्याला आपला संसार चांगला ठेवायचा आहे की वाईट करायचा आहे. फक्त थोडी सहनशक्ती असती पाहिजे, फक्त एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, सगळं काय व्यवस्थित होतं. चल दाद्या, मला आत्ता सोडून ये. मी जाऊन माझ्या सासूपाशीच राहीन आणि त्यांना समजून घेईन. चल लगेच. आता माझी बहीण शोभते. चल चल मम्मी, येते. चांगलं. बाय पुढे. वहिनी येते. हा या. आणि माझ्या पाया कोण पडणार? घाबरे तू. चल. भाऊ बहिणीचं तर बस. नीट बस. व्यवस्थित जा. बसली का? जा. हा, टेन्शन घेऊ नको, रडू नको. दवाखान्यात नाही तेवढा. हा हा नेते. आई आलो लगेच. या हळू या.